नमस्कार मित्रमैत्रिणी, मी मृणाल. मी तुम्हाला आज एक कावळा बघा आमच्या खिडकीमध्ये कसा येतो आणि आम्ही त्याला खायला टाकतो. आम्ही इथे खिडकीमध्ये पक्ष्यांना पाण्याची आणि खाण्याची व्यवस्था केलेली आहे, कारण उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना खूप तहान लागते, जशी आपल्याला लागते तशी. आणि आपल्याला सहजपणे पाणी मिळू शकतं, पण त्यांना पाणी शोधायला खूप भटकायला लागतं. कधी कुठे पाणी असतं, उन्हाळ्यात शक्यतो पाणी कुठे मिळत नाही त्यांना. त्यामुळे आम्ही इथे खिडकीमध्ये अशी पाण्याची आणि खाण्याची व्यवस्था त्यांची केलेली. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात. बुलबुल येतात, कावळे येतात, चिमण्या, कबूतर येतात, परत खूप साळुंक्या येतात. सकाळी सकाळी खूप पक्षी येतात इथे. आणि हा कावळा तर नित्यनेमाने येतो. बघा कसा फरसाण खातो, त्याला फरसाण खूप आवडतं. इथे एक शेजारी नारळाचं झाड आहे, त्या झाडावर सगळे पक्षी असतात. बघा आता खातोय तो, पाण्यात टाकून खातो. बघतोय पण घरात. शक्यतो हे कावळे ना माणसांचे चेहरे ओळखतात, नाहीतर कोणी अनोळखी माणूस आला तर ते लगेच घाबरून पळून जातात. पण आम्ही आता ओळखीचे झालो त्यांच्या, त्यामुळे ते आम्हाला घाबरत नाही. बघा तरी थोडंफार बाहेरच्या आवाजाने ते विसकत असतात खाताना. बघा कसा खातो. तुम्ही पण तुमच्या घरात खिडकीत किंवा गॅलरीमध्ये, बाल्कनीत असेच पक्ष्यांना पाण्याची खाण्याची व्यवस्था करा. आणि उन्हाळ्यात तर नक्की करा. बघा कसा खातो. गेला उडून. आता ही कबूतर येतील खायला. बघा कबूतर आले खायला. त्यांना पण ह्या टायमाला खूप भूक लागते. थांबत नाही हे पक्षी, एका जागेवर लगेच उडून जातात. आणि घराजवळ अशी झाडे लावली ना, अतिशय चांगले असतात. त्यामुळे शुद्ध हवा येते आपल्या घरामध्ये. त्यामुळे जमेल तेवढी झाडं लावत जावा. बघा आमच्या घराच्या जवळचा परिसर कसा आहे. आधी इथे खूप जास्त झाडी होती, पण ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स झाल्यामुळे काही ते शेती वगैरे होती ती आता राहिलेली नाही आहे. तिथे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यात. इथे पण शेजारी एक बिल्डिंग चालू आहे बांधकाम. बघा हे कबूतर आलं आता खायला परत. असा परिसर आहे. बघा पक्ष्यांचे आवाज. इथे कोकिळ पण येते, कारण पलीकडे एक आंब्याचं झाड आहे, तिथे सकाळी सकाळी दुपारी कोकिळ येते. भारद्वाज पक्षी येतो, बुलबुल येतात, खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात इथे. पोपट येतात, साळुंक्या, चिमण्या शक्यतो शहरामध्ये आता दिसत नाही, कमी झाल्यात, पण आमच्या इथे दिसतात चिमण्या. भरपूर पक्षी इथे येतात. त्यांची नावं पण माहिती नाही, असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे सकाळी सकाळी आम्हाला दिसतात. असं छान वातावरण आहे संध्याकाळचं.